Hello dear students, today we learn class 7 maths chapter number 1 geometrical construction. तर ह्या चॅप्टर मधील आपण प्रॅक्टिस सेट थर्ड सॉल्व करणार आहे आणि इझी वेने मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. कोणत्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहे, कोणती मेथड लक्षात ठेवायचे हे पण तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला चॅप्टर नंबर 1 च्या प्रॅक्टिस सेट 1 किंवा प्रॅक्टिस सेट 2 ची लिंक्स हव्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही बघू शकता. तर बघा आता ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये काय सांगितलेलं आहे, ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर गिव्हन बिलो. म्हणजे जे पण काही आपल्याला मेजर्स दिलेले आहे ते मेजर्स आपल्याला ट्रायंगल्सच्या फॉर्म मध्ये ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, मग बघा याच्यामध्ये आपल्याला काय काय इन्स्ट्रुमेंट यूज करावं लागणार आहे. 3 इन्स्ट्रुमेंट यूज करावं लागणार आहे. फर्स्ट आहे प्रोटेक्टर, सेकंड तुम्हाला कंपास यूज करायचा आहे, नेक्स्ट तुम्हाला स्केल यूज करायचे आहे. ठीक आहे, तर चला आता ड्रॉ करूया आपण. इन ट्रायंगल MAT लेंथ MA 5.2 सेंटीमीटर, मेजर अँगल A 80 डिग्री, लेंथ AT 6 सेंटीमीटर. मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे ड्रॉ करण्याआधी एक रफ डायग्राम ड्रॉ करायची आहे. रफ डायग्राम ड्रॉ केल्यानंतर फेअर डायग्राम आपण इझिली ड्रॉ करू शकणार. MAT ट्रायंगल आपण MAT राईट केला. नंतर सांगितले आपल्याला लेंथ MA, कुठे आहे MA, बघा MA ही आहे, किती आहे 5.2 सेंटीमीटरची. नेक्स्ट आहे आपल्याला सांगितलं A अँगल किती आहे 80 डिग्री आणि नेक्स्ट AT जी आहे. आता लेंथ AT ही या ट्रायंगलची काय आहे, बेस साईड आहे. म्हणजे बेस जो दिलेला आहे तो 6 सेंटीमीटर दिलेला आहे. म्हणजे अकॉर्डिंग आपल्याला इथे ड्रॉ करायचा. मग फर्स्ट तुम्हाला आता 3 इन्स्ट्रुमेंट्स यूज करायला सांगितलेले मी. फर्स्ट कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करायचं आहे, स्केल. म्हणजे जेव्हा आपण बेस ड्रॉ करतो तर तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा आपण ट्रायंगल ड्रॉ करत असतो, याच्या आधीच्या आपण प्रॅक्टिस सेटमध्ये आपण शिकलेलो आहे, जेव्हा ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे तेव्हा कोणताही ट्रायंगल असो त्या ट्रायंगलचा आपण आधी बेस ड्रॉ करत असतो. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. AT 6 सेंटीमीटर, आपण स्केलमध्ये 6 सेंटीमीटर AT लाईन ड्रॉ केली. नंतर आता तुम्हाला प्रोटेक्टरचा यूज करायचा आहे. ठीक आहे, प्रोटेक्टर ठेवायचा आहे तुम्हाला या पॉईंटला आणि किती आहे 80 डिग्री. म्हणजे नेक्स्ट तुम्हाला बेस काढल्यानंतर अँगल राईट करायचा असतो. म्हणजे 80 डिग्री 90 पेक्षा थोडा कमी 80 डिग्री अशा प्रकारे आपण राईट केला. आणि आता तुम्हाला कंपासचा यूज करायचा आहे थर्ड इन्स्ट्रुमेंटचा. म्हणजे मग 5.2 सेंटीमीटर तुम्हाला स्केलवरून कंपासमध्ये मेजर घ्यायचा आहे 5.2 सेंटीमीटर. मग 5.2 सेंटीमीटरचा मेजर घेऊन तुम्हाला कंपासचा एक पॉईंट ठेवायचा आहे A ला आणि दुसरा जे पेन्सिलचा पॉईंट असतो त्या पेन्सिलने तुम्हाला इथे आर्क ड्रॉ करायचे. सपोज अशी येणार, मग इथे तुम्हाला एक पॉईंट मिळणार. हा पॉईंट आणि हा T पॉईंट तुम्ही इथे अटॅच करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राची लाईन तुम्ही इरेज केली तरीही चालेल. इथे काय आहे M आणि किती सेंटीमीटरचा होता 5.2 सेंटीमीटर. असे मेजर देणे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व जे ट्रायंगल ड्रॉ करतो त्याला ते मेजर देणे खूप आवश्यक असते. मेजरमेंट द्यायचे किती सेंटीमीटर आहे किंवा किती डिग्री आहे किंवा त्या अँगलचे नेम कोणते आहेत ते पण तुम्हाला देणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा ट्रायंगल ड्रॉ झाला. किती इझी आहे ना. फक्त तुम्हाला 3 मेथड लक्षात ठेवायचं आहे. 3 प्रोसेस कोणत्या कोणत्या आहे बघा. फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, ट्रायंगलचा बेस ड्रॉ करायचा आहे आणि नेक्स्ट तुम्हाला सेकंड काय करायचं आहे, प्रोटेक्टरच्या मदतीने हा जो आपला अँगल दिलेला आहे तो अँगल राईट करायचा आहे. अँगल झाल्यानंतर तुम्हाला कंपासच्या मदतीने इथे एक आर्क ड्रॉ करायची आहे. जितकं पण मेजरची दिलेली आहे तितक्या मेजरची आर्क आणि ते अटॅच करून घ्यायचे. ओके, नेक्स्ट आता बघा या प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हाला एकच प्रोसेस सांगितलेली आहे. म्हणजे एकाच प्रोसेसने आपल्याला सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. पण मग एकच प्रोसेस आहे तर एवढे एक्झाम्पल दिले कशाला, तर ते एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले असतात. म्हणजे तुम्हाला हे जे एक्झाम्पल दिलेले आहे थोडेसे आधी तुम्हाला ट्रायंगल्स दिलेले असतात बघा. आधी तुम्हाला काही अँगल्स दिलेला असतो, नंतर तुम्हाला लेंथ दिलेल्या असतात. कधी लेंथ आधी दिलेल्या असतात आणि अँगलमध्ये दिलेला असतो, नंतर लेंथ, असं तुम्हाला मागे पुढे देऊन हे आन्सर्स विचारलेले क्वेश्चन्स दिलेले असतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा काय सांगितले, ट्रायंगल NTS मेजर अँगल T 40 डिग्री. मग ट्रायंगल आपण इथे ड्रॉ करून घ्यायचा आधी. कोणता ट्रायंगल NTS, T काय आहे 40 डिग्री. नंतर बघा लेंथ NT इज इक्वल टू लेंथ TS इक्वल टू 5 सेंटीमीटर. मग आता याच्यामध्ये आपल्याला 2 लेंथ द्यायला हव्या आणि एक अँगल द्यायला हवा होता, पण इथे आपल्याला 5 सेंटीमीटरच दिलेला आहे. मग आपण कसं कन्स्ट्रक्ट करणार, तर इथे आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला दिसतं की बघा NT जी आहे आणि TS जी आहे हे इक्वल आहे. इक्वल म्हणजे दोघांची साईज जी आहे, दोघांची साईड आहे ना, मेजर आहे, दोघांचं मेजर हे सेम आहे. तर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आहे. ही पण 5 सेंटीमीटर आहे, ही पण 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही 5 सेंटीमीटर असणार आहे NT आणि TS पण 5 सेंटीमीटर असणार आहे.
मग फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे बेस ड्रॉ करायचा आहे TS 5 सेंटीमीटर आणि नेक्स्ट 40 डिग्रीचा अँगल कशाच्या सहाय्याने यूज करतो आपण? प्रोटेक्टर. मग जो प्रोटेक्टर आहे तो प्रोटेक्टर इथे ठेवायचा आणि इथे 40 डिग्रीचा अँगल असा ड्रॉ करून घेणार. आणि आता हा 5 सेंटीमीटर आपल्याला काढायचा, कंपास यूज करायचा. कंपास T वरती ठेवायचा. कंपासमध्ये स्केलच्या मदतीने 5 सेंटीमीटर मेजर घ्यायचं आणि एक आर्क अशी ड्रॉ करायची आहे, अशी येणार सपोज. आणि इथे एक पॉईंट मिळाल्यानंतर हा पॉईंट आणि एसचा पॉईंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. आणि इथे एक्स्ट्राची लाईन इरेज करून टाकली तरी चालेल. इथे होता N 5 सेंटीमीटर. ओके, तर अशा प्रकारे हे अँगल्स आपल्याला ड्रॉ करायचे आहे ना इझी. फक्त 3च मेथड आपल्याला इथे दिलेले आहे, म्हणजे 3च प्रोसेस करायचे आहे हे ट्रायंगल्स ड्रॉ करताना. सगळ्यात आधी काय करायचं? बेस, नंतर अँगल आणि नंतर साईड. ओके, म्हणजे स्केलचा वापर करायचा आधी, नंतर प्रोटेक्टरचा आणि नंतर कंपासचा वापर करायचा. अशा प्रकारे हे इझी होतात तुमच्यासाठी. ठीक आहे. तर बघा, 3rd नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय म्हटलंय की इन ट्रायंगल FUN. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे ट्रायंगल ड्रॉ करायचा. लेंथ FU म्हणजे FUN. आता FU कोणती लेंथ असणार आहे बघा, ही FU 5 सेंटीमीटर, इथं 5 सेंटीमीटर राईट केलं आपण. लेंथ UN हा आपला बेस आहे या ट्रायंगलचा, म्हणजे किती दिलेला आहे? 4.6 सेंटीमीटर. नेक्स्ट दिलेला आहे मेजर अँगल U 110. U कोणता अँगल आहे? हा 110 डिग्री. ओके, आपली रफ डायग्राम ही कंप्लीट झालेली आहे. याच्यानुसार आपण आता फेअर डायग्राम ड्रॉ करू. मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी आपण काय करत असतो? बेस ड्रॉ करत असतो. तुम्हाला आतापर्यंत सर्वांना माहिती आहे, जेव्हा ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन आपण करत असतो तेव्हा बेस ड्रॉ करत असतो सर्वात आधी. मग बेस ड्रॉ करायचा आहे 4.6 सेंटीमीटर. स्केलच्या मदतीने इथे 4.6 सेंटीमीटर बेस ड्रॉ करून घ्यायचा. नेक्स्ट काय आहे तुमची दुसरी जे सेकंड मेथड आहे ती काय करायचं आहे आपल्याला? इथे करायचं आहे 110 डिग्रीचा अँगल ड्रॉ. मग प्रोटेक्टर घ्यायचा, प्रोटेक्टर ठेवायचा U मध्ये सेंटरमध्ये ठेवायचा आहे इथे. म्हणजे प्रोटेक्टरचा जो सेंटर साईड असते ती सेंटर इथे यायला पाहिजे आणि बरोबर ह्या लाईनला हॉरिझॉन्टल असला पाहिजे, या लाईनच्या वरती यायला पाहिजे तुमचा प्रोटेक्टर नीट ठेवायचा आणि नंतर 110 डिग्रीचा असा तुमचा अँगल येईल. आता मी हा अंदाजे काढलाय, तुमचा बरोबर ॲक्युरेट येणार आहे. इथे लिहून घ्यायचं 110 डिग्री. आता नेक्स्ट तुम्हाला कंपासचा यूज करायचा आहे. आता हा 5 सेंटीमीटर आपल्याला काढायचा आहे, तर आपण इथे स्केल ठेवून काढणार का? नाही, तर स्केलवरून आपल्याला कंपासमध्ये आधी मेजर घ्यायचा आहे 5 सेंटीमीटर. मग 5 सेंटीमीटरचं कंपासमध्ये मेजर घेतल्यानंतर अशी एक आर्क आपल्याला ड्रॉ करायची 5 सेंटीमीटर. सपोज अशी येणार. इथे एक पॉईंट आपल्याला मिळणार, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण इथं अटॅच करून घेणार आहे आणि इथं लिहायचं 5 सेंटीमीटर, इथं लिहायचं F. झाला आपला ट्रायंगल. किती इझी आहे, म्हणजे 2-3 आपल्याला फक्त इथं पॉईंट सांगितलेले आहे कसा अँगल ड्रॉ करायचा, बस तुम्हाला त्याचनुसार अँगल ड्रॉ करायचा आहे. आणि खूप मुलांना असं पण कन्फ्युजन होते बघा. सुरुवातीला आपल्याला काय सांगितलंय? FU. मग आपण FU ड्रॉ करणार, म्हणजे आता ट्रायंगलमध्ये FU, तर ही FU कशी ड्रॉ करणार? म्हणजे सुरुवातीने करत जातात असं. तर असं सुरुवातीने असं नाही आहे की जसं तुम्हाला इथं मेजरमेंट दिलेले आहे तुम्ही त्याच प्रकारे करायचं नाही. आपण रफ डायग्राम ड्रॉ करायची, आधी बेस काढायचा, नंतर अँगल काढायचा आणि नंतर या अँगलवरून ही लाईन आपण काढून घ्यायची. हीच मेथड आहे आणि प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये हीच मेथड अप्लाय करायची आहे आपल्याला. आणि नेक्स्ट जे आहे एक्झाम्पल हे पण ह्याच प्रकारे आपण करूया. बघा, इन ट्रायंगल PRS, लेंथ RS इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ RP इक्वल टू 4.2 सेंटीमीटर अँड मेजर अँगल R 90 डिग्री. आता इथे 90 डिग्री म्हटलंय तर लगेच आपल्या लक्षात येते की हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून आपण इथे काय करणार? एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करणार. आणि नेम काय आहे? PRS. आता इथे RS काय आहे? 5.5 सेंटीमीटर. RS म्हणजे हा बेस आपला, या ट्रायंगलचा बेस जो आहे 5.5 सेंटीमीटर आहे. नेक्स्ट RP कोणती आहे? RP ही किती सांगितली? 4.2 सेंटीमीटर. आणि 90 डिग्री काय आहे? R. तर इथे 90 डिग्री लिहून घ्यायचं. तर ही रफ डायग्राम आपण कंप्लीट केली. याच्या अकॉर्डिंग आपण फेअर डायग्राम करू. सर्वांना माहिती आहे आधी काय काढायचं आहे आपल्याला? ट्रायंगलचा बेस किती आहे? 5.5 सेंटीमीटर RS. नेक्स्ट आता काय काढायचं आहे? अँगल. बेस नंतर कधीही अँगल काढायचा आहे याच्यामध्ये. मग अँगल कशाने काढतो आपण? प्रोटेक्टर. मग इथे घ्यायचं प्रोटेक्टर आणि 90 डिग्रीचा अँगल सर्वांना माहिती आहे. सरळ अशी रेषा येते 90 डिग्रीची. ठीक आहे. नंतर इथे 4.2 आहे,
मग स्केलमध्ये म्हणजे आपला जो कंपास आहे कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटरचं मेजर घ्यायचं, आर पॉईंटला कंपास ठेवायचा आणि एक आर्क अशी ओढून घ्यायची. सपोज अशी येणार आहे. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट अटॅच करायचा आणि इथे नाव द्यायचे. एक्स्ट्राची लाईन तुम्ही इरेज केली ना तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नंतर इथे 4.2 सेंटीमीटर नेम करायचं. इथे राईट अँगल आहे. झाला. किती इझी आहे ना. म्हणजे एकदा अगर तुम्हाला कन्स्ट्रक्शन समजलं ना कसं काढायचं तर तुम्ही कितीही एक्झाम्पल दिले ना तुम्हाला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आणि एक विसरायचं नाही, जे पण आपण इथे नेम लिहितो किंवा मेजरमेंट लिहितो हे सर्व नेमिंग आणि मेजरमेंट लिहायचे. त्यानुसार आपला जो हा ट्रायंगल आहे हा फुलफिल दिसणार आणि व्यवस्थित दिसणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे चारही एक्झाम्पल आता आपले सॉल्व्ह झालेले आहे करून. जर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लगेच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.